म्हणजे मी इतकी बेशुद्ध झोपते की मला कळत पण नाही की कोण कुठे चाललंय का. कारण की आता मी व्हिडिओ एडिट करते तेव्हा मला समजतंय की बापले दोघं गेलेले चर्चला आणि कधी आले आणि कधी गेले काहीच माहित नाही मला. असो, माझं तर रोजच आहे. पण डमरू पण जाऊन तिथे चर्चमध्ये झोपल्याला, त्याला पण झोप लागलेली आणि कसं झोपला मला हाच प्रश्न पडलाय. चर्च संपल्यानंतर सगळ्यांचं निरीक्षण करत होता वाटतं. तर उमेशच्या चर्च मधले एक फादर येणार होते, तर त्यांच्यासाठी जरा स्वयंपाकाची तयारी चालू होती. म्हणजे अर्ध जेवण बनवून झालेलं, पालक भाजी बनवलेली, भाकरी बनवलेलं आणि हे चिकन होतं. तर मग मी ते बनवलेलं सुक्क. जेवण वगैरे झाले. उमेश त्यांना सोडवायला गेलेला स्टेशनला आणि आम्ही पण मग इकडे आलेलो आज बाहेर. जरा पटरीचं काम चालू आहे, तुम्हाला तर माहितच असेल, कर्जत लाईनचं. तर तिथेच आम्ही जरा फिरायला गेलेलो संध्याकाळचं. खूप छान वातावरण झालं. खरं तर आम्ही ट्रेनसाठी इथं वाट बघत होतो, म्हणजे बराच वेळ थांबलेलो, पण ट्रेन काही यायचं नाव घेतच नव्हती. आणि त्यात माझ्या मम्मीची घाई चाललेली, चल लवकर घरी, अंधार होईल, चल घरी चल घरी. तर म्हटलं चल निघूया. आणि जसंच घराकडे निघालो तर तशीच ट्रेन आली, पण ती पण दुसऱ्या पटरीवर आली. ज्या पटरीवर आम्हाला पाहिजे नव्हती त्या पटरीवरती ट्रेन आली. तिथं पकडून उभा होते मी, तो एन्जॉय करत होता. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सपोर्ट करा. भेटूया उद्या. बाय बाय.